नमस्कार, मी पूजा आयपण आणि बाईपण भारी देवा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीमध्ये महादेवाची पूजा कशी करतात हे पाहणार आहोत। माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात। प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात असते, परंतु माघ कृष्ण पक्षातील शिवरात्रीचा महिमा फार मोठा आहे। या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते। समुद्र मंथनातून निघालेली रत्ने सर्वांनी घेतली, परंतु त्यातून निघालेले हलाहल भगवान शंकरांनी आपल्या कंठात साठवून ठेवले होते। त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला होता, त्यामुळे त्यांना नीलकंठ असे म्हटले जाते। भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी ते प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले। अमृत पितो तो देव, विष पितो तो महादेव असे म्हणतात, म्हणून भगवान शंकराचे हे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय। शिवपुराणाच्या कथेनुसार महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले। तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली, तर दुसरीकडे असे म्हटले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर व देवी पार्वती यांचा विवाह पार पडला होता, त्यामुळे महाशिवरात्री साजरी केली जाते। अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते, म्हणून सर्वप्रथम आपण दीपपूजन करून घेऊया। दिव्याला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे। त्याचप्रमाणे मी या ठिकाणी महादेवाचा, माता पार्वतीचा आणि गणपती बाप्पाचा फोटो घेतलेला आहे। फोटोमध्ये गणपती बाप्पा असल्यामुळे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजन करून घेऊया। गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे। त्याचप्रमाणे माता पार्वतीलाही हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे। महादेवाला हळदी आणि कुंकू अर्पण केले जात नाही, त्यामुळे भगवंताला चंदनाचा किंवा भस्माचा टिळा लावावा। चंदन आणि भस्म एकत्रित करून भगवंताला लावले तरीही चालते। चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:23 संपेल। शास्त्रानुसार महाशिवरात्री हा निशितकालीन सण आहे, म्हणून 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे, जी सर्वोत्तम शास्त्रानुसार सर्व शुभ फळ देते। महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचे प्रतीक आहे। असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। अशा प्रकारे गणपती बाप्पा, महादेव, माता पार्वती यांची पूजा करून झाल्यानंतर माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करावे। सौभाग्याच्या अलंकाराला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा जल अभिषेक, दूध अभिषेक, रुद्र अभिषेक आणि त्यांची पूजा केल्यास सर्व भाविकांना अत्यंत शुभ फळ आणि त्यांचे कल्याण होते। महादेवाला जल अभिषेक अत्यंत प्रिय आहे, म्हणून सर्वप्रथम आपण येथे जल अभिषेक करणार आहोत। त्यानंतर आपण शिवलिंगाला दूध अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा जलाचा अभिषेक करणार आहोत। अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करावा। महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या 4 प्रहरांची पूजा करण्याचा हा विधी आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावीत। महाशिवरात्रीला सफेद रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी। या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत, हे अत्यंत अशुभ मानले जाते। माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते। या दिवशी उपवासाचे व्रत करतात। भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते। अशा प्रकारे शिवपिंडीचा जल अभिषेक आणि दुधाचा अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीला चौरंगावर स्थापित करावे। शिवपिंडीला हळदी, कुंकू अर्पण केले जात नाही, त्यामुळे त्यांना चंदन किंवा भस्म लावावे। शिवतत्व आकृष्ट करणारा बेलपत्र आणि पांढरी रंगाची फुले भगवंताच्या पिंडीवर वाहावेत। त्याचप्रमाणे महादेवाला अत्यंत प्रिय असलेलं धोत्राचे फूल आणि रुद्राक्षाची माळ महादेवाच्या पिंडीवर वाहावेत। ओम पार्वती पतये नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात। शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात। शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात। महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा। पूजेमध्ये बेलपत्र, भांग, धोत्रा व फुले, आग, शमी फुले व पाने, कनेर फूल, कळवा व फळे, पांढरी मिठाईसह
पूजेत अक्षता, तीळ असलेली निळी, पांढरी व पिवळी फुले आणि दुर्वा भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहेत, म्हणून ते त्यांना अर्पण करावे. धूप दीप दाखवून भगवंताला नमस्कार करावा. महादेव खूप भोळे आहेत, म्हणून पूजेमध्ये काही चुकले असल्यास माफी असावी अशी याचना करावी. महादेवाकडे काही इच्छा अपेक्षा असतील त्या मागाव्यात आणि त्यांना नमस्कार करावा. महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्या असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेलपत्र, पांढरी फुले, धोत्र्याचे फूल महादेवाच्या पिंडीवर वाहावे. प्रत्येक पूजेत मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी. महादेव म्हणजे खरे निर्गुण, निराकार आणि परब्रह्म आहेत. अशा या मोक्ष कार्य महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी मनोभावे महादेवाची उपासना केल्यास मोक्ष प्राप्ती होते. या दिवशी केलेली उपासना ही मानवी जीवनाला सुख देते. अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि आई पण आणि बाई पण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.